खरं म्हणजे साधारण 4-4:30 वाजता मला सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं की मला माहिती मिळते की काहीतरी कोम्बिंग ऑपरेशन चाललंय। मी तात्काळ पोलिसांशी बोललो, त्यांना म्हटलं कशाचं कोम्बिंग ऑपरेशन करताय? म्हणाले आम्ही कोम्बिंग ऑपरेशन करत नाही, जे अपॅरंटली दिसतायत व्हिडिओ त्यांना आम्ही पकडतोय। मी त्यांना म्हटलं त्याचाही संदेश चांगला जात नाही। त्यानंतर आयजींचं माझं आणि बाळासाहेब आंबेडकरांचं एकत्रित बोलणं झालं आणि 6 वाजेनंतर कुठल्याही वस्तीमध्ये कोणीही गेलेलं नाही। 6 वाजेनंतर कोणाला अटक देखील केलेली नाही। त्याच्यामुळे अशा प्रकारचं कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलंय हे काही योग्य नाही किंवा हे वस्तुस्थितीला धरून नाही। आज जे देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं की आयजी आणि एसपी ने सांगितलं की कोम्बिंग ऑपरेशन झालेलं नाही, माझं देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी महिला आयोग, त्याच्याचबरोबर SC/ST आयोग आणि ह्युमन राईट कमिशन यांचा जो आयोगाचा रिपोर्ट आहे आणि येईल त्याच्याकडे त्यांनी लक्ष घालावं आणि त्यानंतर आयजी आणि एसपी यांनी त्यांना खरी माहिती दिली का याचा त्यांनी तपास त्या ठिकाणी करावा आणि योग्य कारवाई करावी। कोम्बिंग ऑपरेशनमध्ये काही जणांची घरं तोडण्यात आलेली आहेत, घरात घुसून मारण्यात आलेला आहे, एका 1.25 महिन्याची बालतीन झालेल्या महिलेला सुद्धा मारण्यात आलेला आहे। अशा सगळ्यांची असणारी चौकशी एसपी आणि आयजी मार्फत नाही तर इतर कमिट्यांमार्फत त्यांनी करावी अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे। त्या सगळ्यांना कॉम्पन्सेशन सुद्धा द्यावं अशी विनंती। रूबरू न्यूज चैनल देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए। हमसे संपर्क करने के लिए हमारे व्हाट्सएप नंबर 9049032007 पर व्हाट्सएप कॉल या मैसेज कर सकते हैं।